स्वागत. रक्षा खरं तर आज दिया ट्रान्सपोर्ट्स खरं तर या नावाने संघ उतरला आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत मंगेश ठाकूर, मनोज ठाकूर. दिया ट्रान्सपोर्ट्स आपलं हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल होता पहिलाच आणि त्याला दिशा देण्याचं काम केलं. डायरेक्ट हिटची संधी देखील होती. मिडॉनचा खेळाडू त्यासाठी सज्ज देखील दिसला, परंतु रन मात्र पूर्ण केले जाईल. चांगलं बॅटल खरं तर बघा मिळेल. दोन दिग्गज संघ एका बाजूला दिया ट्रान्सपोर्ट शिरवली आणि चर्मन बोनशेत यांच्यामध्ये चाललेलं हे द्वंद्व युद्ध तुम्हाला बघा मिळेल. आणि पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बोनशेत संघाने फिल्डिंग चूज केली. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये संदेश पाटील, ऋतिक बोंडे या दोन खेळाडूंना आपण बघतो. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सध्या दिनेश हा सज्ज झाला. पहिल्या बॉलवर सिंगल रन पूर्ण. जय हनुमान भोकरपाडा क्रिकेट संघ आपण कुठे जाऊ नका. याच्यानंतर लगेचच विनर्स वर्सेस विनर्स मॅच पाहायला मिळेल आणि सुपर 12 साठी एक संघ क्वालिफाय केला जाईल. काल उद्घाटन त्याच्यामध्ये एक मॅच आम्ही पेंडिंग ठेवली, ती फायनल दिवशी मला पाहायला मिळेल. हो, इथे हा चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने दिशा देत असताना ऋतिक बोंडेच्या बॅटमधून हा दमदार चौकार. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला ते SP बैलाचे मालक सन्माननीय प्रल्हाद शेठ यांचं आगमन झालं. प्रल्हाद शेठ आपलं सहर्ष स्वागत. एक काल आम्ही पाहिला निरेंद्र विभाग प्रीमियर लीग मध्ये पैशांचा पाऊस त्यांच्या माध्यमातून पाडला गेला होता. मित्रांनो, आपल्या संघासाठी दमदार पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिली गेली होती. SP आपलं सहर्ष स्वागत. आणि आमचे एकेकालचे 40+ मास्टर आताही सध्या दमदार फलंदाजी पाहताय ते हरीशभाई हरिभाऊ यावं हनुमान आपण देखील यावं आपलं सहर्ष स्वागत. खूप चांगला तेज तरारा बॉल दिनेशचा बघायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा ऑफ क्रेडिट होता कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत ऋतिक बोंडे. खरं या खेळाडूचा जय जयकार झाला. पहिली बाईक अगदी या खेळाडूच्या नावी लागली असा ऋतिक. फुल टॉस होता, पंचाने सांगितलं बीमर नो बॉल आणि रन मात्र कंप्लीट केली जाईल. अपकमिंग बॉलचं फ्री हिट बीमर आणि त्याच्यावर रन मात्र कंप्लीट केले गेलेले आहे. ऋतिककडे एक संधी होती, थोडीसा नाखुश आहे त्याचा शॉर्ट सिलेक्शन्सवर, परंतु चला जेव्हा वेस्ट ऑफ हाईट बॉल येतात अप्पर बॉडी फटका खेळायचा असतो, बॉडी लवकर अप करायचं असताना वेगवान आला तर इतका वेळ मिळत नसतो टायमिंग करण्यासाठी, त्यामुळे काही अगदी त्रुटी जाणवतात त्या फटक्यामध्ये. परंतु ही फ्री हिटची संधी आहे संदेशकडे. एक नामी संधी मैदानामध्ये दोन दिग्गज संघ अगदी लढत असताना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्सकडून. अबे फ्रॉम द बॉडी करताना दिसले. हा खरं तर बॉल फ्री हिटचा जो थोडासा दूर ठेवला संदेश पासून आणि डॉट बॉल आले. आज मैदानामध्ये मंगेश देखील आलेत. आमचे कॉमेंटेटर मंगेश पाटील आपलं हार्दिक स्वागत. रोशन पाटील शिरवली यांच्याकडून टीमला शुभेच्छा आपण देऊया. आणि खूप चांगलं. आणि आज मनोज सर संघाचे पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये अगदी मैदानामध्ये आपण बघतो 7 वर संघ पोहोचलाय. पहिले 4 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. एक चांगली लढत आणि चांगलं बॅटल. दिनेश म्हटलं तरी तेवढाच आक्रमक आणि ऑलराऊंडर खेळाडू. दिनेश अगदी बघायला मिळेल. फिल्डिंग डिपार्टमेंट काही सेट तिथे केले जात आहेत. त्याची पाहणी दिनेशने केली नव्हती पंचाने, तर त्यामुळे कधी तर शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय दीपकजी बोंडे साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. पंचायत समितीचे दमदार नेतृत्व बालचंद्र शिनारे साहेब आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि स्वप्नील किराणा स्टोअरचे सर्व नागेश शिनारे साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. झेल तिथे सुटलाय. अगदी बघितलं आपण तर सुनील फडके या टीमचे सगळ्याधिक अनुभवी खेळाडू आणि खरं तर त्यांच्याकडून हे झेल सुटलाय. फार कमी वेळा अशा काही गोष्टी बघतो आपण. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी या व्यक्तिमत्वाने योगदान दिले आणि सातत्यानं अनेक यंगस्टर्स घेऊन पुढे चालत आहेत. होतात क्रिकेट या खेळामध्ये 8 वर संघ अगदी बघतो आपण. जीवनदान मिळाले आहे. दिनेशने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली होती. एक्स्ट्रा बॉल आला होता, त्यामुळे अंतिम बॉल राहील. अगदी खूप चांगला स्क्वेअर कट दिशा दिल्या बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पंच सांगते रणमिती 4 चौकार. डीजे चला प्लीज लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला संपवायचे, त्यामुळे टीम मीटिंग तुम्ही ड्रिंक्स ब्रेक मध्ये घेऊ शकता. हे लक्षात घ्या. टायमिंग आलं ते 5 मिनिटं प्रति षटक, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्ही फेकाच पाहिजेत.
या गोष्टीचा उल्लेख आमच्या रॉक्षा प्रवीण गायकर सरांनी केला. याच्यानंतर विनर वर्सेस विनर लढा होईल, परंतु जो रेग्युलर 8चा संघ खेळ त्या मॅचेस कंटिन्युअसली खेळवल्या जातील, त्यामुळे लगातार ते पहिले 4 सामने खेळवले जातील याची दक्षता तुम्ही घ्या. पहिलं ओव्हर संपलंय पॉवर प्लेचं, ज्यामध्ये एकंदरीत धावा आलेत 12. ऋतिक बोंडे अगदी मैदानामध्ये बघतो एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. संदेश मैदानामध्ये एक जीवनदानी मिळालंय. बघायचं ही लढत किती चांगली होईल. आता एंड मात्र दोन्ही एंड राहतील, कारण आता सूर्य अस्ताला गेलाय. जेव्हा अगदी पश्चिमेकडे सूर्य होता तेव्हा एकाच एंडनं आपण पहिली मॅच खेळवली, जेणेकरून बॅट्समन्सला फिल्डर्सला त्याचा त्रास होऊ नये याच दृष्टिकोनातून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सजावटी होत आहेत. 3 खेळाडू आता आउटसाइड सर्कल तुम्हाला बघायला मिळेल. एक खेळाडू तुम्हाला डीपेक्षा कव्हर लॉंग ऑन, आणि तर दुसरा तुम्हाला तिसरा खेळाडू डीप मिड विकेट एरियामध्ये बघा मिळेल. सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. अक्षय बघा करण आहेत, कैलास सुक्रेट संपूर्ण हा खूप चांगल्या पद्धतीने हुक स्टाईलला बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. रन मिळतील या बॉलवर 4. तरी पण पाहू शकतो जे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व सन्मान्य अनिल पाटील साहेब चिंचवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन अनिल पाटील साहेबांना विनंती करतो साहेब यावं, आणि त्यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि चौकारानं फलंदाजानं केलं त्यांचं स्वागत. अनिल शेठ पाटील यावं आपलं सहर्ष स्वागत. जोडी जमली आहे. सलामीवीर खेळाडू मैदानाचे संदेश आणि ऋतिकला आपण पाहतोय. एक चौकार संदेश बॅटमधून इथे आलाय. संघाचे टोटल पोहोचले सध्या स्थितीमध्ये 16. मागे मॅचमध्ये देखील भरपूर रन बनल्या आणि धावांचा पाठल्या करत असताना खानवा संघाने देखील ऑलमोस्ट धावांची उंची गाठली होती, परंतु काही कमी पडल्या बॅटिंगमधून संघ. काही चुका झाल्या होत्या, काही त्रुटी आढळल्या होत्या गोलंदाजीतून, त्यामुळं ती मॅच त्यांना गमावावी लागली. आणि मोठे यश भोकरपाडा संघाचं बालकृष्ण यांचं अर्धशतक. काल पहिलीच दिवस रात्र खेळ आपण बघितला. काल 2 अर्धशतकं झाली आणि आज देखील एक अर्धशतक. आपल्याला एकंदरीत 3 अर्धशतकं देखील बघायला मिळाले. ऑफ ब्रेक ऑफ कटर बॉल बघायला मिळाला. गोलंदाज सध्या योगीराज फडके याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर चौकार आले, त्याच्यानंतर सलग 2 निर्धाव चेंडू त्याने फेकलेत. मयूर राणा देखील बघायला मिळते तुम्हाला अगदी डीपमध्ये लॉंग ऑन कडे अवे फ्रॉम द बॉडी करत असताना पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. मुख्य पंचाची भूमिका अगदी सुनीलजी तांडे सर निभावत आहेत आणि खूप चांगलं अंपायरिंग. आज 4 ऑफिशियल्स अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा रन आले मागील बॉलवर. शॉट लेत होती, उंच केलाय मयूर फडके. बॉलवर लवकर पोहोचले, तिने ऍक्शन मध्ये आलेत. ओ इथे असाधा सोपा झेल सुटलाय. 2 अनुभवी खेळाडू आणि दोघांकडून झेल सुटलेत. यावेळेस मयूर होते. 2 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना हेच क्रिकेट आहे. साध्या साध्या सोपे झेल कधी कधी जमिनीला दान होतात, परंतु अनेक वेळा कठीण झेल टिपले जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदेश पाटील 2 जीवनदान त्याला मिळालेत. याच्या अगोदर सुनील दादाकडून थोडी चूक झाली, यावेळेस मयूर कडून, त्यामुळे आज सुटलेलं झेल महाग पडू शकतात. पुन्हा एकदा पण सांगतात आणखीन एक स्क्वेअर बॉल, आणखीन एक व्हाईट. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा रिप्ले मध्ये बघू शकता. आणि डेफिनेटली लाईनच्या देखील बाहेरून बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा धावेने संघ पोहोचलाय सध्या. मिस टायमिंग होता. आणखीन एक झेल सुटलाय संदेश. 3 झेल एकाच मॅच मध्ये यावेळेस होते. वैभव काल देखील आपण स्पर्धा एन्जॉय केली. काल देखील मला वाटतं नितलास क्रिकेट संघाच्या एका खेळाडूला 5 जीवनदान मिळालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. नाही, या गोष्टीची चर्चा होईलच, कारण आता संदेश जर येणाऱ्या कालखंडामध्ये बरसला तर हे सुटलेलं झेल कालचा वार करतील. कारण सलग 2 ओव्हरमध्ये 3 आणि एकाच ओव्हरमध्ये 2 झेल ड्रॉप झालेत. टोटल 3 जीवनदान संदेशला. 21 वर संघ बघतो आपण. ऋतिक मैदानामध्ये अजूनही चांगला खेळ करू शकतात हे सांगितलं त्यांनी. 4 बॉलमध्ये 9 धावा. पहिली बाईक त्याने स्वप्नात जिंकली आणि शरीर परिसरातील बाईक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला होता. आज भरपूर काही अपेक्षा टीम देखील राहतील. बॉलिंग ट्रॅकवर योगीराज फडके सन्मानजनक खेळून काढलाय, कारण स्लोअर वन होता परंतु परफेक्ट डिलिव्हरी यॉर्क करत असताना दिसले. अंतिम बॉलवर आली सिंगर. ऋतिक स्ट्राईक स्वतःकडे ठेवते. 2 ओव्हर संपलेत आणि रन फलक जाऊन पोहोचले. टोटल 11च्या सरासरीनं बिनबाद 22 वर.
आणि अनिल शेठ फडके साहेब बोनशेत आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। युट्यूबच्या माध्यमातून जर आपण आनंद घेत असाल, मंगलमूर्ती चायनीचे सर्व अनिल शेठ फडके साहेब आपलंही सहर्ष स्वागत। बोनशेत म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मित्रांनो, बोनशेतच्या मैदानावरती दमदार स्पर्धा ऋत्वी चषक आपण पाहिलात, तर अर्थातच डिझायनिंग क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख विकी शेठ फडके आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। खूप चांगलं 2 षटकात समाप्त झालेत। रन फलकावर धावा अगदी 22-22 सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात। एक उत्तम खेळ हा साकारलाय आतापर्यंत। संदेश वैयक्तिक खेळ 8 बॉलमध्ये 9 वर तो पोहोचलाय आणि ऋतिक बोंडे 200चा स्ट्राईक रेट त्याचा आहे। 5 बॉलमध्ये त्यांनी 10 रन केलेले आहेत। 2 षटकानंतर 22। तृतीय षटकाला आरंभ होतो। पहिले षटक आपण दिनेशनं फेकताना बघितलं, 12 रन खर्च केल्या। या ओव्हरमध्ये योगीराज फडकेनं एकंदरीत 10 रन खर्च केलेले आहेत आणि आता मयूर फडके बघायचं आहे जे चालेत डीपमध्ये लॉंग ऑफ कडे आणि बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत। तृतीय षटकामध्ये पुन्हा एकदा दिनेश। पहिल्यांदा असं वाटलं होतं मयूरकडे गोलंदाजी देतील, परंतु टीम मीटिंग एक शॉर्टेज दिनेशकडे संधी दिलेली आहे। फुटिंगमध्ये आता सजावट होतील। एकंदरीत 5 फिल्डर तुम्हाला बाउंड्री लाईनच्या आसपास बघा मिळते। टायमिंग अलर्टकडे लक्ष द्या, टाइम इज मनी, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्ही जर 4 षटकं फेकली नाही तर अंतिम ओव्हरमध्ये एक खेळाडू रिंगणामध्ये येईल, हे लक्षात घ्या। वाईट यॉर्करने सुरुवात झाली दिनेश यांची। ऋतिक बोंडेचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा, परंतु टायमिंग तेवढंच महत्त्वाचं असतं। तिजोऱ्या नाही, बॅटिंग बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झालाच नाही। आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात झाली दिनेशची। धावांसाठी थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु फिल्डिंगमध्ये सुधारणा काढाव्या लागतील। हाफ ट्रॅकर होता ऋतिक बोंडे, एवढे कमजोर चेंडू सोडणार नाही आणि बॉलला पाठवलाय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर। आणखीन एक दमदार फटका षटकार। षटकार आला मागील बॉलवर। दिनेश अगदी बघितलं आपण, पहिला बॉल डॉट बॉल फेका आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय। प्रत्युत्तर चांगलं होतं। वार अगदी पहिल्या बॉलवर आपण बघितलं आणि त्याच्यावर केलेला पलटवार कसा राहील कमबॅक दिनेशचा। कट केला बॉल, खूप लेट शॉट सिलेक्शन केलं, फिल्डर होते तिथे। चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळेल। समीरला आपण तिथे बघितलं, खूप फिल्डिंग चौकार तिथे त्याने वाचवलाय। धावसंख्येचं टोटल 29। मागे मॅचमध्ये अफाट रन झाले होते। टार्गेटचा विचार केला तर जवळपास 84 84चं टार्गेट होतं, त्यामुळे ते रन चेस करत असताना ऑलमोस्ट जवळपास खूप चांगल्या पद्धतीने रन केल्या होत्या। जवळपास 16 धावांना परास्त व्हावं लागलं होतं टीमला। हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा शॉर्ट अँड बुल करायचं होतं। बॉल सारा डीप मध्ये, स्क्वेअर लेगचा फिल्डर तयार आहे। 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना ही जोडी जमली आहे। पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीनं रन अगदी पुढे पुढे घेऊन चाललेत, त्या संघाचा डाव ते पुढे घेऊन चाललेत। परंतु आता जो संयमी आणि शांत खेळ आहे, कारण 5 षटकं म्हटली तर तुमच्याकडे वेळ असतो, काही तुम्ही स्वतःला सेट होण्यासाठी काही फटके तुम्ही खेळू शकता, जिथे कमजोर बॉल येतील आणि चांगल्या बॉलला तुम्ही सन्मान देऊ शकता। परंतु जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतो तेव्हा आक्रमण झालंच पाहिजे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। 30 वर सध्या संघ आपण पाहतोय। फुल टॉस होता, बॉलला फक्त दिशा दिली जमिनी समांतर। मयूर फडक्यानं आपण तिथे पाहिलं, 1 रन पूर्ण करत असताना सिंगलच मिळेल या बॉलवर। स्ट्राईक रोटेट सध्या होते। धाव संख्येचं एकंदरीत टोटल आता पुढे चाललंय, बोर्डवर लागलेले आहेत। धावा झाले 31 31। आपण बघा मिळतात दिनेश कमबॅक झालाय षटकारानंतर। 9 धावा त्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केलेत। अंतिम बॉल डिलिव्हर्ड होतोय, बघायचं 3रं षटक। 12वे खेळाडू सज्जना पाण्यासाठी, जसं ड्रिंक्स ब्रेक्स मैदान होईल आपल्याला पाणी घेऊन जायचंय। चला खेळाडू कक्ष, चला 12वे खेळाडू तुम्ही बसा। खेळाडू जाते खेळाडू कक्षमधून। 2 धावा अगदी पूर्ण केले जात आहेत। बघता बघता 3 षटकं संपलीत। या ओव्हरमध्ये एकंदरीत 11 रन आल्या। 3 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना अगदी बघू शकता दिव्या ट्रान्सपोर्ट्स मैदानामध्ये अगदी चांगली कामगिरी करत असताना शिरोली संघ पोहोचलाय। 3 ओव्हर नंतर 11च्या सरासरीनं बिनबाद 33। मैदानाचं विहंगमय हे दृश्य, आय बर्ड व्ह्यू अगदी बघू शकता आपण। आणि ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण मैदान ज्या पद्धतीनं कव्हरेज केले गेले आणि खूप चांगले दृश्य तुम्हाला बघायला मिळतील।
थोडंसं स्कोरबोर्डकडे आपण लक्ष देणार आहोत. जेव्हा खेळाडू कक्षामधून पाणी आपण घेऊन जाता तेव्हा फक्त बॅट्समॅनला देऊ नका, फिल्डिंग टीमलाही द्या, ही विनंती. नंतर होतं असं कधी कधी. चला 3 ओव्हर संपले, 33 ऑन बोर्डवर सध्या बघायला मिळतात. ऋतिक बोंडेचा वैयक्तिक खेळ 9 बॉलमध्ये 18 रन त्यांनी केलेले आहेत. संदेशनं केले 10 बॉलमध्ये 12. दिनेशची वैयक्तिक 2 षटकं, त्यामध्ये त्यांनी 23 रन खर्च केल्या, संधी निर्माण करून दिल्या होत्या, परंतु 3 जीवनदान मिळाले आहे संदेशला. आणि 4थ्या षटकाला सुरुवात होता क्षणी आता गोलंदाजीसाठी येतील मयूर फडके, कारण बोनशेत गावचा अगदी ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यस्त असताना देखील खूप चांगला वेळ ज्या पद्धतीनं अगदी बघितलं या खेळाडूंना रॉकस्टार प्रवीण गायकर सरांनी उल्लेख केला की विकेट डिजिटलची आपण गत वर्षाची रजनी स्पर्धा, ऋतवी चषकाची स्पर्धा आपण पाहिली. सगळ्यांचं प्रचंड मेहनत होतं, त्यामध्ये मयूर फडके यांचं देखील नेतृत्व तेवढंच मोठं त्या स्पर्धेमध्ये. सोनीदादा असेल, संपूर्ण स्क्वॉड असेल, प्रचंड मेहनत सगळ्यांनी केली होते. आणि आज अगदी मैदानामध्ये बघायचा कसा राहील खेळ. एका बाजूला शिरोली संघ देखील दमदार खेळ या स्पर्धेचा अगदी या संघाचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे, परंतु बघायचं आहे आत्ता येणारे 2 षटकं जे खरी टार्गेट सेट करणार राहतील, परंतु तिथे इकॉनॉमी गोलंदाजी देखील करावी लागेल. मयूर फडकेवर केलं आक्रमण, फिल्डर जज करत होते, नाही पोहोचू शकत बॉलवर. हा आलाय दमदार वेलकम 6. षटकारानं स्वागत केलंय ऋतिक बोंडे. हा आक्रमक झाला, त्याला माहिती आहे अजूनही भरपूर विकेट आपल्या कामामध्ये आता आहेत. आणखीन एक फुल टॉस, परंतु या फुल टॉसलाही योग्य ठिकाणी पाठवलाय. लगातार 2 बॉल 2 षटकार. रेफर केलं, थर्ड अंपायरकडे बेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. बॅटिंग टीमनं DRS ची मागणी केली. बघायचं 3रे पंच आमच्यासोबत जॉईन होतात लगेचच. डिसिजन पेंडिंग आपण ठेवतो. बॅटिंग टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. बघायचं आहे लगेचच प्रत्युत्तर उत्तर दिलं जाईल. 3रे पंच सांडे पालकर जॉईन होत आहेत. षटकार तर आलाय, लगातार 2 षटकार आपण पाहिलेत. यानंतर होईल विनर वर्सेस विनर आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस रेग्युलर मॅचेस. पहिल्या राऊंडच्या पहिल्या कंटिन्यू 4 मॅचेस केल्या जातील. फेअर डिलिव्हरी, हा लिगल बॉल होता. 2 षटकार ठोकले. ऋतिक फार आक्रमक झालाय. लयबद्ध फलंदाजी, सुरुवातीला भरपूर संयमी खेळ त्यांनी केला, म्हणून क्रिकेट खेळामध्ये मानसिकता स्थिर असावी लागते. सुरुवातीला 3 षटकामध्ये ऋतिकनं फार सेट होऊन स्वतःला दिले. कव्हर ड्राईव्ह होतोय, बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफ कडे. ओ खरा फिल्डिंग सुनील दादा. आज थोडस फिल्डिंग मध्ये त्रुटी जाणवले. त्याच्या अगोदर झेल सोडला आणि त्याच्यानंतर आता चौकार. मागील 3 बॉलमध्ये 16 रन आलेत. सुसाट वेगानं सुटलाय सध्या मैदानात शिरोली संघ. 49 ऑन बोर्डवर. वाईड यॉर्कर. अगदी आता मयूर यांना देखील जाणलंय की फुल टॉस ओव्हर पिच बॉल याच्यावर आक्रमण झालेलं आहे, त्यामुळे आपल्या भारतातील अस्त्रांचा वापर आता करावा लागेल. आणि तो क्षेपणास्त्र बाहेर काढला. वाईड यॉर्कर करत असताना 3रे डॉट बॉल आलाय मागील. आणखीन एक काय फटका सजला. फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिकच्या साह्याने बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये 3रा षटकार या ओव्हर मधला. जबरदस्त बॅटिंग. बॉल हवाय का मंच, कारण चला मैदानामध्ये नवीन चेंडूची पूर्तता करावी लागेल. 55 धावा बोर्डवर लागलेत. 3.5 चेंडूचा खेळ संपला आणि ऋतिक बोंडेचा वादळे आणि झुंजार खेळ, वैयक्तिक खेळ. 14 बॉल 40 रन ऋतिक बोंडे. कालच्या रजनीमध्ये 2 अर्धशतक आली, आज 1 अर्धशतक आले, असं टोटल 3 अर्धशतक आपण पाहिलेत. अजून एक येईल का, कारण 10 रन पाहिजे ऋतिक बोंडेला आणि अजूनही जवळपास 7 बॉलचा खेळ
या पहिल्या सत्रामधील बाकी आहे. मयूर फडके चांगली गोलंदाजी करावीच लागेल. 55 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत. दमदार फलंदाजी सध्या होतीये मैदानामध्ये. सोडून दिला बॉलला आणि इथे अतिरिक्त रन पंच सांगतात जोडली जाईल. एक्स्ट्रा DRS मागणी फील्डिंग टीम कडून करण्यात आलेली आहे. पंचाने जो वाईट दर्शवलं होता त्याला चॅलेंज करण्यात आले. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणार टीम कडून डिसिजन थर्ड अंपायर कडे आलेला आहे. चेक केलं जाईल लगेचच. प्रतीक्षा करूया आपण. पेंडिंग ठेवूया आपण. डिसिजन फेअर डिलिव्हरी पंचाने दर्शवली होती. वाईट दर्शवलं होतं आणि बॅटिंग टीमनं खरं तर हा DRS बॉलिंग टीमनं घेतलेला आहे. बघायचं आहे बॅटिंग टीम तर खुश आहे पंचाच्या डिसिजनवर, परंतु बॉलिंग टीमनं त्या DRS मागणी केलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला मनोज ठाकूर या आपण व्यासपीठावर. आज टीम पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये आहेत. मंगेश ठाकूर आपण या. व्हाईट बॉल आहे हे पंचाने दर्शवले, कारण लाईनच्या बाहेरून बॉल आतमध्ये आलेला आहे हे पंचाने दर्शवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच ऑन स्क्रीन पारदर्शक निर्णय हा पाहायला मिळेल. डेफिनेटली योग्य निर्णय. चला मॅचकडे आता आपण फोकस करूया. अतिरिक्त रन मागील बॉलवर आलेले आहे. 56 होते आणि आणखी एक दमदार फटका. ऋतिक बोंडे अनस्टॉपेबल इनिंग. लॉंग हिट, बिग हिट, षटकार. टू बनले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ऋतिक बोंडे वैयक्तिक पोहोचलाय. 15 बॉल 46 वरती खेळतोय. संदेशनं 10 बॉल मध्ये 12 धावा केलेले आहेत. अंतिम षटक हे आता मैदानामध्ये फेकलं जाईल. भरपूर तुफानी फलंदाजी, वादळे आणि झुंजार खेळ, प्रेक्षकांची मन जिंकणारी ही दमदार खेळ आपण पाहिले आहे. 4थं षटक हे आता येण्याच्या शक्यता अगदी वाढले आहेत, कारण 46 वर पोहोचलाय. 4थं अर्धशतक तुम्हाला बघायला मिळेल. 62 अगदी ऑन बोर्डवर लागलेत. संदेश कशी राहील भूमिका, शेवटचे षटक कोण फेकेल आणि कशी राहील गोलंदाजी, चिंता थोड्या भेडसावत आहेत मैदानामध्ये बॉलिंग टीमकडे. परंतु बघायचं आहे आता रन रोखावे लागतील. अडचणी भरपूर आहेत, परंतु त्या अडचणीवर मात करावी लागेल. वेल सेट फलंदाजी. एकही खेळाडूला ब्रेक थ्रू देता आला नाहीये, एकही खेळाडूला बाद करता आला नाहीये. संधी तर आल्या होत्या, परंतु त्या आपल्या हातातून गमावल्यात आणि परिणाम सध्या मैदानामध्ये काय वेगळा आहे. अंतिम षटक फेकतील मैदानामध्ये सुनील फडके का आपल्या अनुभवाच्या बलावर इथून मैदानामध्ये रन ते थांबवतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु स्ट्राईक रेंज कडे आहे संदेश. हाफ लेन बघितली, शॉर्ट लेन बघितली, फक्त दिशा दिली, फक्त टायमिंग केलं, ताकद विसरले आणि पहिला ब्रेक थ्रू संदेशच्या खेळचा अंत. धीरज फडके अगदी बघायचं आहे बॅटिंगसाठी दाखल झालाय. 62 आहेत ऑन बोर्डवर, 62 आहेत. फार आनंदाचं वातावरण आहे. सध्या पवेलियनकडे लक्ष केंद्रित केलं तर जी फलंदाजीची अपेक्षा होती, ज्या रन्स अपेक्षित होत्या त्या आलेल्या आहेत. यानंतर ऋतिकची 2 षटकं तेवढीच महत्वपूर्ण राहतील. 62 रन अगदी बघायचं आहे. नवीन खेळाडू धीरज आलेत मैदानामध्ये. लोअर स्लोअर वाईन अगदी हा बॉल राहिलाय. 1 रन कंप्लीट करत असताना धीरज अगदी बघतो आपण सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट अगदी करताना मग पाहिलं. त्याच्यानंतर ऋतिकचा आपण वैयक्तिक खेळ
त्याने दमदार खेळ वैयक्तिक तो 46 वर पोहोचलेला आहे 15 बॉलमध्ये. आमचे उत्कृष्ट समालोचक मंगेश पाटील आपले हार्दिक स्वागत आपण या व्यासपीठावर. पुन्हा आपण पाहताय 63 ऑन बोर्डवर आहेत. पहिले 2 बॉल तर फार सुंदर सुनील फडके याने डिलिव्हरी केलेले आहेत, परंतु अंतिमचे 4 बॉल बघायचे फार निर्णायक राहतील. 46 वर खेळत असताना ऋतिक बोंडे अपेक्षा भरपूर आहेत. अर्धशतक येईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. खोदून काढल्या बॉलला अजून काही प्रतीक्षा करावी लागेल. बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑफ कडे आणि फिल्डर थोडासा वेग येतात. दुसरी साइड निघालेत. अगदी परफेक्ट थ्रो झाला जरूर, परंतु कलेक्शन झालेलं नाही आहे. 2 रन कंप्लीट होतात या बॉलवर. स्ट्राईक राहील ऋतिक कडे वैयक्तिक 48 वर. तर भोकरपाडा क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि दिग्गज पॅकर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाला साहेबांचे अतिशय निकटवर्तीय रुपेश शेठ फुलोरे आणि त्यांच्या समेत हिमालय गायकर यावं आपलं सहर्ष स्वागत. 65 शफल झाले. थोडंसं पद्धतरी ते केलं. डान्सिंग विकेटवर खेळत असताना आपण बघितलं हा डॉट बॉल फेक आहे. सुनीता आपल्या अनुभवाचा वापर करत असताना अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्येला आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनी फुल स्टॉप लावण्याचं काम केलंय. थांबवलंय फलंदाजांना. ऋतिक बोंडेला थांबवलं स्पेशली. 48 वर तो खेळतोय. हा फुल टॉस होता. टायमिंग जोडलेला नाही. बॉल सारा डीप मध्ये मिड विकेटला सिंगल वेगाने बनली. दुसरे साडे निघालेत. योग एंडकडे थ्रो, परंतु वाईड आणि अर्धशतक कंप्लीट. ऋतिक बोंडे एकदा जोरदार टाळ्या. ऋतिक आपलं बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. अर्धशतकी खेळ 18 बॉल मध्ये 50. आणि बघा वैभव, आज या स्पर्धेमध्ये आणि गेली 2 दिवस रात्र भरपूर अर्धशतक पाहायला मिळाले आणि या अर्धशतकीय खेळीसाठी संघाचे पुरस्कर्ते मनोज ठाकूर आणि त्यांच्या समेत मंगेश ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा बॉल 67 रन. अंतिम बॉल. आता थोडंसं एनर्जी लेवल साथ देत नाहीये ऋतिक बोंडे. सुरुवातीला जी बॅट वेगाने फिरत होती ते आता फिरत नाहीये, परंतु चला खूप चांगला खेळ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिक बोंडेसाठी. हे मैदान अक्षरशः त्यांनी गाजवलं. 19 बॉल मध्ये 52 धावा त्यांनी केल्या. अर्धशतकी खेळ लगातार 2 मॅच 2 अर्धशतक आणि स्पर्धेचं हे 4थं अर्धशतक आपण पाहिलं. 69 रन पहिल्या सत्रामध्ये बनलेत. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये दिव्या ट्रान्सपोर्ट्स अगदी शिरोली संघाने 70 धावांचं आव्हान आहे. भुवनेश्वर संघासमोर एक मोठं आव्हान दिलंय. बघायचं रन चेस होतील की डिफेन्स आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल. ऐकूया पुन्हा एकदा अमित म्हात्रे यांचा आवाज. आणि चला आता रात्र झालेली आहे. माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 आयोजक शेतकरी कामगार पक्ष चिंचोळी, आयोजक सन्माननीय श्री संजय हशा गवळी साहेब आणि श्री राजेश गणेश केणी साहेब. तो चलते मैदान के अंदर धन्यवाद वैभव जी बोपी, धन्यवाद डॉक्टर प्रवीण जी गायकर, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं. और मैदान के अंदर चल रहे एक इनिंग तेज रफ्तार के साथ जो 30 गेंदों में मेरे हिसाब से रन बन चुके हैं. 70 रनों का टारगेट है, 69 रन बन चुके हैं और 70 का पीछा करना है. तो अभी देखना पड़ेगा कि इस हालात में यहाँ सिरौली टीम को उत्तर कैसा दिया जाएगा. ये तो आने वाला वक्त बताएगा. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. लेकिन आप गेंदबाजी सिरौली की कैसी होगी और उन्हें इस बार देखा जाए अपोजिट उत्तर देना है. वो बल्लेबाजी करने के लिए टीम है
बोनशेत। तो चलिए बोनशेत टीम के 2 सलामी बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर भेजी है और इसके बाद विनर बनाम विनर के बीच मुकाबला होगा। तर मागच्या वर्षी आपण करताना ऋत्वी चषकाचं दमदार आयोजन पाहिलात विकी डिजिटलचे सर्व विकी शेठ फडके यांच्या माध्यमातून, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ती स्पर्धा पुन्हा एकदा लवकरच भेटीसाठी येईल। याच वर्षी 2025 नोव्हेंबरला ती तुम्हाला 2025 नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल आणि 5 बाईकसह ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। ते विकी शेठ फडके ऋत्वी चषकाचे दमदार आयोजक आणि डिझायनर क्षेत्रातील बेतात बादशाह विकी शेठ, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो चलिए जीतने के लिए जय हनुमान बोनशेत टीम को जीतने के लिए 70 रनों का टारगेट है। 30 बॉल में 70 चाहिए। असंभव कोई नहीं है, लेकिन संभव बनाने की हिम्मत जिन जिन टीम के पास है वही टीम सक्सेसफुल बन जाती है। तर सन्माननीय हनुमान फुलोरे साहेब, रुपेश फुलोरे साहेब आणि हिमालय गायकर साहेब भोकारपाडा या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की यावं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपल्या इथे आमंत्रित केलं जातं। यावं रुपेश भाई, आपलं सहर्ष स्वागत। केतन फड़के और उनके साथीदार हैं करण फड़के यानी साथीदार हैं योगीराज, और बॉलर इज नेम ऋतिक। पहली गेंद, टप्पा पीछे रखा है, गैप में गेंद को इस बार देखा जाए पुल किया है, लेकिन फील्डर वहां मौजूद है। एक सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ देखा जाए तो इस बार टीम का खाता ओपन, स्कोर 1। पहला पावर पे चल रहा है शिरोली। हमारे रोशन जी पाटिल एक मराठी के बेहतरीन कमेंटेटर, उनके गांव की टीम है, और उनके भाई मंगेश जी भी। उन दोनों भाई लोगों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। लेकिन बोनशेत इस 70 का पीछा किस तरह से करेंगे देखना पड़ेगा। अगली बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट से, और ये इस बार एक अंपायर बताएंगे जरूर क्या है। नो बॉल, नो +1 मिलेंगे 2 और अगली गेंद होगी फ्री हिट। और इसी बीच अंपायर ने भगवान सुदर्शन चक्र घुमाया श्री कृष्ण का। तो फिलहाल देखना पड़ेगा इस गेंद के ऊपर कितने रन आते हैं और इस फ्री हिट का फायदा किस तरह से उठाएंगे बल्लेबाज। करण तैयार है खेलने के लिए, ऋतिक का सामना करेंगे, फ्री हिट है। ये देखिए थोड़ी यॉर्क फेंकी थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, लेकिन जड़ में गेंद थी और इस बीच इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। एक पाय स्लिप है, एक गली है, इसी बीच एक खिलाड़ी पॉइंट है और एक खिलाड़ी हम देख सकते हैं। तो इस बीच एक कवर के ऊपर खिलाड़ी तैनात किया है, और इस बीच यह देखिए टप्पा जरूर पीछे, लेकिन दिशा से भटकी गई। अंपायर ने वाइड घोषित किया। अंपायर इसी बीच सचिन कडू सर मैनपाम रोहिंदन से बिलोंग करते हैं, और सुनील तांडेल सर मैनपाम बेलवली से बिलोंग करते हैं। 2 अंपायर मैदान के अंदर है, 2 अंपायर बाहर है, और कुल मिला के स्कोर है 4। इस बार अच्छी बॉल थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर थी। इस बार ऑन सेट के ऊपर इस गेंद को खेलने गए थे मिड विकेट के एरिया में, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ ने एक बढ़िया, बहुत ही शानदार गेंद साबित हो गई। गति परिवर्तन वाली ये गेंद। 4 पे स्कोर रुका हुआ, पहला ओवर जारी है। 70 का पीछा करना है बोनशेत को। इस बार यहां लगभग देखा जाए तो गेंद लाइन के अंदर से चली गई है। परिवर्तन वाली गेंदबाजी चले, कई गेंद फास्ट फेंक रहे, कई स्लो फेंक रहे, और गेंद इस बार देखा जाए काटा भी चेंज कर रही है, तो रन कोई मिलेगा नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। आखिरी 2 गेंदें शेष। ये देखिए इस बार चेंजेस ऑफ पेस कर रहे, बल्लेबाज फुटवर्क का इस्तेमाल ही नहीं कर रहे, बॉल को देख के नहीं मार रहे, बस बल्ला हवा में चला है और गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताना में आ रहे। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष ऋतिक की। ये लॉफ किया गेंद को, इस बार स्क्वायर लेग के ऊपर गेंद दंदनाती हुई चली गई। इट्स अ 4 रन डीजे। एक बहुत ही जबरदस्त ये पक्ष गरीबों का पक्ष है, और इस प्रकार यहां देखा जाए तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके मेरे हिसाब से बोर्ड के ऊपर 8 रन
बिना कोई विकेट के नुकसान पे जय हनुमान बोनसेट टीम का स्कोर है आने वाले 24 बॉल शेष है और जीतने के लिए मेरे हिसाब से लगभग देखा जाए तो यहां 62 रन की जरूरत है। 24 चेंडू 62 धावा। प्रतीक का गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए दोनों एंड से इस बार देखा जाए ये मैच चलेगी। बहुत ही बढ़िया शानदार आयोजन नियोजन। इस बार छकड़ी मिलेगी, ये चल गई है। इस बार देखा जाए पैरेलल छक्का और गेंद लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से दमदार सिक्स। और ये शानदार मिड विकेट के ऊपर लंबा छक्का आया। स्कोर 14। योगीराज तैयार है। योगीराज इस बार जोरदार पार करने गए लेकिन गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई है। जब लॉन्ग ऑफ के फील्डर ने वाइड स्मिड ऑफ के क्षेत्र में आकर गेंद को फील्ड किया है। एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। स्कोर है 15 पे स्कोर। WTC की ये शानदार क्लियरिटी अब देख सकते हैं। उनके चैनल को सब्सक्राइब कीजिए। राहुल उल्वेकर। और ये इस बार ये बल्लेबाज क्या कर रहे हैं, ये खड़ा रह रहा है। खड़ा तो चौकीदार भी रह सकता है। बॉल को देखो और मारो। हाँ प्रवीण दुगल हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो। बल्ला हवा में चलाने से कुछ फायदा नहीं। कई बार कट मारने के लिए बॉल भी है तो वो बॉल के मेरिट के ऊपर आओ। ये देखिए इसे फंसाया। तुझे एक बात बता था किस्सा। जो भारत के गेंदबाज सुशील दोषी थे ना, पुराने गेंदबाज, जब जावेद मेहदत खेलने के लिए आते थे ना तो बाहर से लोग बोलते थे मियादाद इस बार देखा जाए दिलीप दोषी का गिराए गए। इस प्रकार ये बल्लेबाज पूरी तरह फंस रहे। नाम है मिस्टर करण फड़के। इस बार लॉप किया है गेंद को, चल गई बैकर्स करने के ऊपर। क्रॉस बैट से खेला हुआ शॉट दंदनाती हुई चली गई। 4 रन। और इसी के साथ इस बाउंड्री के बदले स्कोर जा रहा है 19 के घर में बिना कोई विकेट के नुकसान भी। प्रतीक की अगली बॉल। ये लॉप किया गेंद को, मुश्किल कैच है। क्या पकड़ेंगे कैच? ओ गुड कैच, वोड़े कैच। पीछे मुड़ के कैच लेना कठिन है लेकिन पकड़ा कैच। विकेट नंबर पहला। बोनसेट का बैक टू डगआउट। 19 लॉस ऑफ 1 विकेट। और मुझे लग रहा है योगीराज वापस करण वापस जा रहे हैं, जिन्होंने अपनी टीम के लिए 9 रनों का योगदान दिया। और यहां देखा जाए तो मेरे हिसाब से 7 गेंदों का उन्होंने सामना किया। नौ गेंदों का सामना किया तो तेरा थोड़ा गणित कम चल रहा है। 9 गेंदों में उन्होंने इस बार देखा जाए 9 रन इकट्ठा किए। 2 बाउंड्री जरूर लगाए और 18 बॉल में जीतने के लिए 51 रन चाहिए। 18 चेंडों ने 51 धावा। फिर से गेंदबाज आए हैं। ऋतिक नए बल्लेबाज आए हैं और गेंदबाज हैं। गेंदबाज ऋतिक है और बल्लेबाज कौन है? दिनेश जी फड़के। ये उड़ाया, कैच इट, आउट। अंडा लेके ड्रेसिंग रूम में बल्लेबाज वापस जा रहे हैं और इसी के साथ स्कोर है 19 लॉस ऑफ 2। जय हनुमान बोनसेट डीजे ठोको।
और ये देखिए 2 विकेट गॉन हो चुके हैं बैक टू बैक। मुझे लगता है इस बार देखा जाए यहाँ दूसरे ओवर में एक अंतिम बॉल के ऊपर सफलता मिली और गेंदबाज इस बार देखा जाए ऋतिक ने यहाँ देखा जाए आते ही गेंदबाज को चलता कर दिया। स्कोर है 19, 2 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज का आगमन बैटिंग क्रमांक 4 के ऊपर मयूर जी फड़के, लेकिन सामने इस बार गेंदबाज है ऋतिक जिनके कोटे का दूसरा पारी का तीसरा ओवर है। इस बार यह देखना पड़ेगा कि शरीर से गेंद को दूर रखा है बल्लेबाज ने। इस बार खड़े खड़े इस बार देखा जाए खेलने का प्रयास किया था। भारत के वीएस लक्ष्मण और मोहम्मद अदुद्दीन साहब का थोड़ा फुटवर्क कम था, उस तरह से इस बल्लेबाज का भी फुटवर्क कम आ रहा है मेरे हिसाब से। लेकिन क्रिकेट में फुटवर्क इंपॉर्टेंट है और काकड़े साहब के मोबाइल में नेटवर्क इंपॉर्टेंट है। ये गेंद इस बार थोड़ी सी खराब है, मतलब लाइन से भटक गए हैं इस बार गेंदबाज और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। 20-20 के घर में स्कोर आप सभी लोग देख रहे हैं। शेतकरी कामगार पक्ष चिंचोली पुरस्कृत माननीय श्री राजेश गणेश केणी साहब माजी उपसभापति तालुका चिटनीस ट्रॉफी 2025 और दूसरा डे नाइट का इस बार देखा जाए फॉर्मेट चल रहा है। शॉर्ट ऑफ लेन दे ऑन द इस बार पिक किया है लेकिन फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल जरूर मिलेगा, अभी शेप में खेला हुआ शॉट और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 21 लॉस ऑफ 2 विकेट। और इस ओवर की अभी भी मेरे हिसाब से 3 गेंदें शेष, रन ज्यादा है गेंदें कम है और ऐसे हालात में बोनशत को आक्रमण की जरूरत है। और ये देखिए कैचेस विन द मैचेस कहते क्रिकेट में, पकड़ो कैच जीतो मैच। जानबूझकर कोई भी खिलाड़ी कैच को छोड़ता नहीं, इसका मैं इस्तकबाल करता हूं, लेकिन क्रिकेट में कैच ड्रॉप परिणाम गंभीर होता है। स्कोर 21-21। ये देखिए सुंदर बॉल, रफ्तार के साथ गेंद को फेंका था, सही टप्पा, सही चवन्नी के ऊपर गेंद थी, शानदार डिसिप्लिन गेंदबाजी में। और इसी के साथ लगभग देखा जाए ये गेंद डॉट चली गई। 21 लॉस ऑफ 2 विकेट मोनसेट टीम का स्कोर है और अभी गेंदबाजी पूरी तरह से लय में चल रही है क्योंकि अंतिम बॉल शेष तीसरे ओवर की। ये लॉफ किया गेंद को हवा में, पैरों के ऊपर गेंद थी और कैच मिलना असंभव है। नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है, स्टेप लाइन है, मगर 2 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने और 2 के साथ स्कोर आगे जाएगा। 21 और 2 बन चुके 23 ओव्हर की समाप्ती। 3 षटकानंतर इकडे मात्र बोनसे संघ धावा संख्या 23 ला मात्र 2 गडी मैदानाच्या बाहेर 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज। पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, पाणी घेऊन जायचं खेळाडूंना, खेळाडू मात्र पाणी पितील आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे। आपण ऐकूया एक सुमधुर संगीत आणि पंचांना विनंती असेल काढा मोबाईल। पोलीस पाटील महादू पाटील साहेब यांचे सुपुत्र तथा धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले। महेश यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर, या मॅच मधून जो जिंकेल तो थेट खेळेल जय हनुमान भोकरपाडा संघाविरुद्ध। त्याच्यानंतर आपण पाहू शकाल शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व मंगेशभाई पाटील यांचं देखील आगमन झालंय। मंगेशभाई यावं व्यासपीठावरती। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित या स्पर्धेमध्ये महेश पाटील साहेब आणि मंगेश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत। आणि धावा संख्या 23 झालेल्या आहेत। विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 47 धावांची गरज। तो 12 में 47 रन चाहिए, दिल्ली दूर है। अभी एक ही बोनसेट टीम को फायर करना पड़ेगा और ऐसी मार देना पड़ेगा, तब भी गेंदबाज के नटबोल्ट ढीले करना पड़ेगा, अन्यथा परिणाम ऐसा होगा कि सिरौली की टीम आपके ऊपर हैवी बन जाएगी। इससे पहले तोड़फोड़ चाहिए
और ये आक्रमण चाहिए, तर्क से तीर निकालना चाहिए, बंदूक से गोलियां निकलकर धाए बाएं गोलीबार होना चाहिए। ऐसा काम, ऐसा आक्रामक तेवर दिखाना पड़ेगा, क्योंकि 12 में 47 रनों की जरूरत है। लेकिन चौथे गेंदबाज है सार्थक। इस बार थोड़ी सी गेंद जड़ में थी और इस गेंद को वी शेप में खेला हुआ था, सीधा मारा हुआ था शॉट, लेकिन फील्डर वहां तैनात थे जिन्होंने गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 24 के घर में। कछुआ के मंदगति छाप का स्कोर चल रहा है, बंबू छाप चाहिए, मजबूत शॉट, और ये उड़ाया, ये बंबू छाप आ गया है और सीधी गेंद पैरेलल, सपाट छक्का। देखिए पुराना गाना कितना श्रेष्ठ है, देखिए गाने के बोल कितने अच्छे हैं, संगीत कितना अच्छा है। रात काली है लेकिन आसमान में चांद ऊपर है और चांदनी नहीं है, मेरे जैसी हालत है उसकी। तो फिलहाल नेक्स्ट डिलीवरी, ये एक बार फिर से प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, लेकिन दूसरे के लिए भाग रहे मिसफील्ड इस बार सिरौली के फील्डर द्वारा। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर जाएगा 32। 2 विकेट के नुकसान पे जर्मन बॉन्सेट टीम का स्कोर। अभी जीतने के लिए 3 गेंदें शेष, आने वाली 6, टोटल 9 गेंदों में रन चाहिए मेरे हिसाब से। 38 38 चाहिए। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, मारो उधर, लेकिन जड़ में गेंद थी थोड़ी सी, जैसे यॉर्क कहते हैं हम। और यॉर्कर की बात आती है तो याद आती है जसप्रीत बुमराह, लक्षित मलिंगा की। अंगूठा तो यॉर्कर इस बार देखा जाए मलिंगा का आपने देखा होगा, और बुमराह भी हमारे सर्वश्रेष्ठ है यॉर्कर के, स्पेशलिस्ट है। छकड़ी, छकड़ी में बोला ना, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला था, बोला तो बोला छक्का। आमचे या स्पर्धेचे दमदार आधारस्तंभ, शेतकरी कामगार पक्षाचा दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते बालराम शेठ गवली साहेब चिंचवली यांचं या ठिकाणी आगमन आणि इथे षटकारानं केलाय, त्यांचं दमदार स्वागत, बॉल सीमापार षटकार। दो छक्के आए, ये संजीवनी ककड़े साहब ये 100 में मिल चुकी है, तो आने वाले 6 में 25 चाहिए। 6 में 25 रनों की दरकार है, लेकिन जो बल्लेबाज है मिस्टर मयूर ने, मयूर 2 छक्के के साथ 14 पे पहुंचे हैं और स्कोर पहुंचा है इस बार देखा जाए बोनचेत का 45, लॉस ऑफ 2 विकेट। 14 पे मयूर, 11 पे दिनेश, और आने वाले 6 गेंदों में 25 चाहिए। तो 2016 के विश्व कप में जो कारनामा हुआ था ना, बेन स्टोक को 4 छक्के कॉर्नलेस ब्रैथवेट ने ठोक दिए थे, और देखिए वो छक्के मारने से पहले वेस्ट इंडीज के पास किट के लिए पैसे भी नहीं थे, वो पैसे बीसीसीआई ने उन्हें दिए, और उसके बाद उन्होंने वो वर्ल्ड कप जिताया और लोगों को दिखाया कि क्या ताकत होती है, और उसके बाद बारों का गाना लगा चैंपियन चैंपियन। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता। संघर्ष करना ही पड़ेगा, वो सफलता ही क्या बिना संघर्ष से मिले। अब भी मैच को जीतना है बोनचेत को, तो 25 रन चाहिए। शॉर्ट ऑफ प्लेन थी, हुक करने का प्रयास किया, लेकिन यहां देखना पड़ेगा, एक तो सिंगल जरूर मिलेगा लेग बाई के रूप में, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 46। अभी जीतने के लिए 5 गेंदे और 24 चाहिए, मतलब 4 छक्कों की जरूरत है। आंधी मैदान के ऊपर लाना पड़ेगा। कल कैसा बुमराह ने खेल दिखाया था, हार्दिक पांड्या ने खेल दिखाया था, और मुंबई की आशा ऊंची हो गई थी। बाद में सूर्या मैदान से बाहर जाने के बाद वातावरण ठंडा हुआ, लेकिन फिर भी वापसी, लेकिन आखिरी 3 में 17 रन चाहिए थे।
ये सिक्सर, व्हाट अ शॉट, इट्स अ बिग बिग सिक्सर, ब्यूटीफुल। क्रॉस बैट से और लगातार 3 छक्के आ चुके मयूर फड़के के बल्ले से, और मयूर के पास वो हिम्मत है, उनकी तबियत देखिए कैसी मजबूत है, गदाधारी भीम की तरह। और आने वाले 4 बॉल शेष, अभी जीतने के लिए रन चाहिए 18, 4 ला 18। हाँ, अभी बोला तो बोला करना ही पड़ेगा और छक्कों के गोले लाना पड़ेगा। एक तो छक्का ठोका है, 4 में 18 चाहिए, 3 सिक्सर की जरूरत है। शैलेश, और ये गेंद अंपायर सचिन साहब, वाइट बॉल, खराब गेंद, अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 53। 53 के घर में 2 विकेट के नुकसान पे अभी 4 में 17 चाहिए। ये अंपायर थ्रो ऑब्जेक्शन। चलिए इस बार हमारे स्क्रीन के ऊपर जरूर हमारे आयोजकर्ता देखेंगे। नेक्स्ट बॉल, यह सिक्सर उड़ा और गेंद चली गई है तारामंडल में, ब्रह्मा जी के कमंडल में, सिक्सर। झपुक झुपुक बल्लेबाजी हो रही है और कड़ाकेदार छक्के, हुआ बल्लेबाजी देखिए, नाम है मिस्टर मयूर फड़के। ये आंधी मैदान के ऊपर है, ये आजुबा मैदान के अंदर है, तब तक खतरे की घंटी है। ठोक दिए उन्होंने 2 छक्के और उनके बल्ले से चौथा छक्का आ चुका है। और कुल मिला के देखा जाए जनरल मोहनसिंह टीम का स्कोर 59, 59 लॉस ऑफ 2 विकेट। जीतने के लिए अभी रन चाहिए 3 में 11, संघर्ष चाहिए। अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना। हेमिंग्स को कपिल देव साहब जी ने 4 छक्के ठोक दिए थे, क्योंकि उनके जो साथीदार थे उन्हें मालूम थे कि इस बार देखा जाए कुछ ना कुछ नरेंद्र हिरवानी आउट हो जाएंगे, इसलिए उन्होंने नरेंद्र हिरवानी को कह दिया कि तो नॉन स्ट्राइकर एंड पे रखो। फौरन मचाया और हेमिंग्स को 4 छक्के कपिल देव साहब ने ठोक दिए, उतुंग छक्के थे। लेकिन यह कारनामा वही कर रहे मयूर, कपिल देव साहब की याद दिलाइए और उसके बाद याद वो इस बार देखा कॉर्नर्स बैटपेट की दिला रहा है। वो बल्लेबाजी 59, ये तुरुप का एक का मैदान के अंदर है, तब तक मोहनसिंह का झंडा ऊंचा है। 3 में 11। शैलेश टेंशन में आया होगा कि क्या चल रहा है, घाटे घटे खिलाड़ी, मजबूत स्थिति के खिलाड़ी, पावर इस बार देखा जाए, ये मसल पावर देखिए क्या बात है। क्या ये मैच जिताएंगे या शैलेश इस बार देखा जाए मैच को जिताएंगे? वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल, क्रिकेट और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है, रोमांचक मैच। और इस बार गेंद पैड के ऊपर टकरा गई है, अपील जरूर की हुई है, लेकिन लेग बाय के इशारे के तौर के ऊपर सिंगल और स्कोर आगे जाएगा 60 के घर में। अभी 2 बॉल और जीतने के लिए 10, लेकिन मारने वाला नॉन स्ट्राइकर इन पे चला गया। अभी दिनेश क्या अभी वो बाउंड्री लगाए तो स्ट्राइक उनके पास होगी। 2 में 10 चाहिए, 2 ला 10। शैलेश, यस, बल्ले का अंदरूनी किनारा लग चुका है, लेकिन यहां स्टंपिंग जरूर की है, लेकिन 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 यहां वहां घाटा हो जाएगा अभी। अभी मुझे यह लग रहा है कि गलती काकड़े साहब ये कि रन के लिए बल्लेबाज नहीं जाता तो स्ट्राइक उनके पास होती थी, लेकिन तीसरे अंपायर की मांग की हुई है रन आउट के रूप में, तो जरूर चेक करेंगे। लेकिन बल्लेबाज इस बार देखा जाए कोण तर जय हनुमान भोकरपाडा संघाचा संघनायक आपण येऊन इथे थांबायचं, लगेचच टॉस करत ही मॅच संपल्यानंतर। और चलिए इस बार देखा जाए मुकाबला रंग स्थिति में है।
इधर इधर नॉट आउट ये बल्लेबाजी है, यानी कि मयूर, लेकिन ये बल्लेबाज आउट एम्पायर। यस, तो एक बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 9। देखिए सिंगल लेने में गए और परिस्थिति चक्र कैसा घूम गए देखो। तो एक रन से एक ही हुआ कि ये मयूर नॉन स्ट्राइकर में चला गया, उसके बाद अभी आ चुके हैं, लेकिन अभी एक बॉल में मेरे हिसाब से रन चाहिए 9। कारनामा करने वाला खिलाड़ी था ना, तो लय को पकड़ना चाहिए था। चिपक गए थे, लेकिन वो गेंद पैड के ऊपर टकराने के बाद सिंगल लेने का मोह उनके मन में आया और अभी वो स्ट्राइक के ऊपर आए, लेकिन एक बॉल में 9 रन चाहिए बोनसेट को जीतने के लिए। 61 स्कोर। शैलेश तैयार है। ये देखिए यहां जरूर एक फ्लाइट डिलीवरी जरूर फेंकी है, लेकिन यहां रन मिलेगा नहीं। 8 रनों से इस मैच को जीता है या सिरौली टीम ने, और हार्ड लक जयनमन बोनसेट टीम। बेहतरीन बल्लेबाजी मयूर ने किया था, सभी का दिल जीताया था, लेकिन जो परिवर्तन वाली गेंदबाजी शैलेश ने की, और इसी तौर के ऊपर सिरौली टीम ने यह मैच 8 रन से जीत